आपले जीए चॅनलवर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी लीना पिंपळे. आज आपण जीएनच्या काजळ माया या संग्रहातील दूत या कथेचं वाचन करणार आहोत. नगराकडे येत असलेल्या रुंद मार्गावर एक रथ अतिवेगाने येत आहे व त्यावर सम्राटांचा नीलवस्त्रावरील हंसचिन्हाचा ध्वज आहे. हे पाहताच द्वारपालांनी अत्यंत प्रचंड अर्गल बाजूला केला आणि त्याबरोबर अवजड धातूच्या 2 लाटांप्रमाणे त्याचे 2 पक्ष संथपणे मागे येऊन स्थिर झाले. नगरात प्रवेश करताना रथाची गती किंचितही कमी झाली नाही. शुभ्र घोड्यांच्या टापा फरशी बसवलेल्या रस्त्यावरून धावताना ठिणग्यांच्या चांदण्या उडवू लागल्या. रस्त्यावरील जनसंमर्दात भयाने 2 भाग होऊन त्यातून रथ पुढे जाताच उत्सुक जनांचा समुदाय त्याच्या मागे धावू लागला. नगरातील भव्य चौकात रथ येताच सारथ्याने एकदम लगाम खेचला. त्या क्रियेबरोबर उतावेळ विस्तृत डोळ्यांचे शुभ्र घोडे मागच्या पायांवर उभे राहिले आणि त्यांच्या डौलदार आयाळांच्या माना सागराच्या वक्र लाटांप्रमाणे क्षणभर वर गेल्या. शक्तिमान घोड्यांच्या पायांना आता थारा मिळाला, पण पूर्वीच्या अतिवेगाचा परिणाम अद्याप ओसरला नव्हता व त्यांची निथळत असलेली शरीरे अद्याप थरथरत होती. भोवतालचा समुदाय वाढत गेला व प्रत्येक जण रथातून राजदूत खाली उतरण्याची उत्कंठेने वाट पाहू लागला. चौकातील एका बाजूला राजपुत्राचा विशाल प्रासाद होता. त्याला 7 गोपुरे होती. प्रवेशद्वारी दोन्ही बाजूस सुवर्णालंकार असलेले विस्तृत गंडस्थलांवर स्वस्तिक चिन्हे असलेले भव्य हत्ती सुखासीनपणे डोलत होते व त्या हालचालीने त्यांच्या गजगंटिका लयबद्ध मंद स्वर निर्माण करीत होत्या. त्यामुळे आता निर्माण झालेल्या शांततेवर त्यांच्या सुरांची सौम्य कलाकुसर होत असल्याचा भास होत होता. प्रासादासमोरच दुसऱ्या बाजूला आर्य स्थविरांचा मठ होता. त्याचे प्रवेशद्वार 8 पुरुष उंचीचे होते. त्यातून आतल्या बाजूला पायऱ्यांचा एक प्रवाह वर गेल्याप्रमाणे अनेक शुभ्र संगमरवरी पायऱ्या होत्या व तेथील कोरीव स्तंभाशेजारी केशर वस्त्रधारी 2 भिक्षू शिलाकृतीप्रमाणे स्तब्ध उभे होते. त्यांच्या मागे मठाच्या वर्तुळाकार सज्जात नीरव शांतता होती व त्यावर एखादा भिक्षू फुलाच्या शुष्क पाकळीप्रमाणे संथपणे सरकताना दिसत होता. योग्य वृत्ती सोडून दूत त्वरेने रथातून उतरला आणि त्याच्या सेवकाने तुतारीचा नाद केला. त्या ध्वनीमुळे निद्रेतून अकस्मात जागा झाल्याप्रमाणे प्रासाद कोलाहलाने भरून गेला व त्यात गजगंटिकेचा मधुर नाद लाटेने उचललेल्या शिंपल्याप्रमाणे नाहीसा झाला. प्रासादातील प्रांगणात रक्तवर्ण वस्त्रातील प्रतिहारींचा समुदाय दोन्ही बाजूला नम्रपणे उभा राहिला. सुवर्ण वस्त्रात झगझगीत वाटणारी राजपुत्राची आकृती शांतपणे पायऱ्या उतरू लागली व प्रासादाच्या प्रवेशद्वारी येऊन थांबली. मठातील आवारात देखील इतस्ततः फिरणाऱ्या शुष्क पाकळ्या एकत्र येऊन त्यांची माला झाल्याप्रमाणे अनेक भिक्षू एकत्र आले. आर्यस्थविरांची रेशमी शिथिल वस्त्रातील आकृती खाली येऊ लागताच त्यांचे 2 अनुयायीही त्याच आदरशील गतीने त्यांच्या मागोमाग येऊ लागले. वस्त्राच्या पुढील भागावर प्रज्वलित स्थंडिलाचे चिन्ह असलेल्या एका भिक्षूच्या हातात कमलशिखर अधिकार दंड होता व दुसऱ्या भिक्षूने त्यांच्यावर रेशमी केशरी वस्त्राचे सुवर्णछत्र धरले होते. या साऱ्या जनसमुदायाची दृष्टी आपल्यावर खिळली आहे या कल्पनेने दूतास अत्यंत समाधान वाटले व त्याची वृद्ध मुद्रा संतोषाने उजळली. तो किंचित गर्वाने पुढे झाला आणि त्याने राजपुत्र आणि आर्यस्थवीर यांच्याकडे पाहत औपचारिक अनुभवी अभिवादन केले. तो म्हणाला, राजन, धर्मभूषण सम्राटांचा विशेष दूत म्हणून मी आज येथे आलो आहे व सम्राटांची आज्ञा या जनसमुदायापुढे प्रकट करण्याचे भाग्य मला आज लाभत आहे. सम्राट मृगयेसाठी गेले असता कमल सरोवराकाठी शैलेश्वराच्या मंदिराजवळ त्यांना एक विलक्षण साक्षात्कार झाला व त्यांनी अत्यंत त्वरेने सेवकास येथे पाठवले. मृगया अपूर्ण ठेवून स्वतः सम्राट प्रार्थना व चिंतन करण्यासाठी अज्ञात स्थळी गेले आहेत. त्यांच्या आज्ञेप्रमाणेच घटना तात्काळ घडावी म्हणून त्यांनी पत्रिका, राजमुद्रा इत्यादी उपचारात एक क्षणही वेचला नाही.
आणि मीही 2 दिवस अन्न निद्रेचा विचार न करता या ठिकाणी प्राप्त झालो आहे. या आज्ञेचे स्वरूप सार्वजनिक आहे व ती सफल करण्यास कोणत्याही स्वामिनिष्ठ नागरिकास अधिकार आहे, कारण प्रत्येकाचे जीवित त्यावरच अवलंबून आहे. सम्राटांची आज्ञा अशी आहे. जनसमुदायात विलक्षण शांतता पसरली. राजपुत्राचं एक पाऊल नकळत पुढे पडलं. आर्यस्थविरांनी एकमेकात गुंतलेली बोटे उलगडली आणि पुन्हा गुंतवली. हत्तींच्या गजगंटिकांचा नाद पुन्हा स्पष्ट होऊ लागताच 2 प्रतिहारींनी त्यांच्यावर हात ठेवला व त्यांना मूक केलं. त्यांची आज्ञा अशी आहे, अशी आहे. दूताने पुन्हा शब्द उच्चारले, परंतु त्याचा कंठ एकदम रुद्ध झाला व त्याचे शब्द स्पष्ट होईनात. त्याच्या डोळ्यांसमोर एक पटल पसरल्याप्रमाणे झाले व अंग आतून बधीर होत आल्याप्रमाणे शून्यपणे समोर पाहत तो स्तंभाप्रमाणे उभा राहिला. काही क्षण तसेच व्यर्थ जाताच जनात अस्वस्थता पसरली व राजपुत्राच्या कपाळावर अधीरतेची सूक्ष्म अढी दिसू लागली. रेशमी वस्त्राआड लपलेली आर्यस्थविरांची बोटे उद्वेगाने तेथल्या तेथेच वर खाली होऊ लागली. दूताचे ओठ सारखे निष्फळपणे थरथरू लागले होते व त्याचा वृद्ध चेहरा असहाय्य आर्त दिसू लागला होता. राजपुत्रा सन्निध असलेल्या अमात्यांनी त्यास हलक्या स्वरात सूचना दिली. राजपुत्र दूता शेजारी आला व स्मित करत त्यानं म्हटलं, दूता, तुमच्यावर अद्याप प्रवासाचा शीण आहे. आपल्या कार्याच्या महत्वाचा ताण आहे, परंतु तुम्ही आणलेल्या सम्राटांच्या आज्ञेची मला कल्पना आहे. आपल्या उत्तराधिकाराची योग्य व्यवस्था करावी अशी सम्राटांची फार दिवसांची इच्छा होती. मीच ते अधिकारपद स्वीकारावं अशी ती सम्राटांची आज्ञा असावी. तोपर्यंत आर्यस्थविरही आपला दंडधारी सेवक व 2 अनुयायी यांच्यासह तेथे आले. आर्यस्थविरांचा चेहरा पाताळ गूढ दिसत होता व ओठ आवळून धरल्याने त्यांची रेषा रेखीव धारदार वाटत होती. राजन, दूताने आणलेली आज्ञा तशी असणे अशक्य नाही, ते म्हणाले. सम्राटांवर धर्मपालनाची देखील महान पवित्र अशी जबाबदारी आहे. 1 सप्ताहापूर्वीच मला त्यांच्या भेटीचा आनंद प्राप्त झाला होता. त्यावेळी याच विचाराने त्यांची मनःशांती ढळली होती. जर तसाच प्रसंग निर्माण झाला तर धर्मशासनाची धुरा स्वीकारण्याचे मी त्यांना वचन दिले. तेव्हा त्यांच्या मुद्रेवर आनंदच नव्हे तर कृतज्ञताही दिसली होती. कदाचित त्या संभाषणाची स्मृती होऊन मृगया अपूर्ण ठेवून त्यांनी दूताकडून हीच आज्ञा पाठवली असेल. राजपुत्रांनी त्यास उपरोधाने नम्र अभिवादन केले व म्हटले, धर्मशासनाचे कार्य अतिपवित्र यात संदेह नाही, पण त्याबाबतचा निर्णय उत्तराधिकाऱ्याची निश्चितता झाल्यावरच अर्थपूर्ण होईल. राज्य शासक नसता धर्मव्यवस्था कदापि शक्य आहे का? आर्यस्थविरांच्या मुद्रेवर संतापाची किंचित छटा दिसली. त्यांचे ओठ जास्तच रेखीव झाले, पण लगेच त्यांचा स्वर धूर्तपणे सौम्य झाला आणि ते म्हणाले, आपले शब्द अयोग्य आहेत असे कोण म्हणेल? परंतु सम्राट अद्याप अधिकार पदावर आहेत, तेव्हा त्याबाबतचा निर्णय त्यांच्या सुज्ञतेवर सोपवणे अनुरूप होणार नाही का? दूताच्या मनातील बधिरता नाहीशी झाली नाही, पण त्याचे ओठ हलले आणि शब्द उमटले, या दासाला क्षमा असावी. माझी स्मृती अकस्मात निर्जीव जड झाली आहे. सम्राटांची आज्ञा काय आहे याचे मला पूर्ण विस्मरण झाले आहे, परंतु ती आज्ञा उत्तराधिकाऱ्याविषयी नव्हती याचा मला पूर्ण विश्वास आहे. तशा स्वरूपाची आज्ञा नगरीतून राज्य मुद्रांकित आली असते व त्यावेळी दूताचा ध्वज श्वेत वस्त्रावर खड्ग चिन्ह असा झाला असता. त्याच्या शब्दांनी राजपुत्राचा चेहरा निस्तेज झाला व आर्यस्थविरांचे ओठ किंचित विलगले. पण दूत पुढे म्हणाला, आणि ती आज्ञा धर्मशासनाविषयी देखील नव्हती. त्या आज्ञा देणारे दूत स्वतंत्र आहेत. त्यांच्या ध्वजावर कमंडलूचे चिन्ह असते.
हे दोन्ही दूत सन्निध असताना सम्राटांनी माझी निवड केली होती. दूता, कदाचित शीघ्र प्रवासाचा शीण नाहीसा झाल्यावर तुमच्या स्मृतीला उजाळा येईल व आम्हाला सम्राटांची आज्ञा श्रवण करता येईल. तेव्हा तोपर्यंत प्रासादात तुम्ही आमचे स्वागत स्वीकारल्यास आम्हाला कृतज्ञ वाटेल. अमात्यांनी राजपुत्राकडे पाहत सुचवले. राजपुत्रास अमात्यांच्या चातुर्याचे कौतुक वाटले व त्याने हर्षाने 2 प्रतिहारीस खून केले. हा अमात्यांचा विचार स्तुत्य आहे, आर्यस्थविरांनी म्हटले. या कार्यात आमचीही सहकार्य करण्याची नम्र इच्छा आहे. ते करुंद निर्विकार चेहऱ्याच्या भिक्षूकडे वळले आणि म्हणाले, भद्रानंद, तू दूतासह राजनच्या प्रासादात जा व त्यांच्या सन्निध राहून राजांना आपली नम्र सेवा अर्पण कर. मूळ वस्तूपासून छाया सुटल्याप्रमाणे भद्रानंद आर्यस्थविरांजवळून निघाला आणि संथ पावले टाकत दूताजवळ उभा राहिला. पराभूत झाल्यामुळे राजपुत्राचा चेहरा संतप्त झाला आणि त्याच्या तोंडून शब्द निघणार तोच अमात्यांनी त्यास हलकाच स्पर्श केला आणि त्याने संयम पाळला. एका जागी खेळण्याप्रमाणे झालेल्या दूतास प्रतिहारींनी हलवले व त्याचे हात धरून ते भद्रानंदासह प्रासादात आले. प्रासादात दूतास एका मृदू आसनावर बसवण्यात आले. भद्रानंदाने एका बाजूला आपले वस्त्र पसरले व तो तेथील अनेक शिल्पाकृतींप्रमाणे एक असल्याप्रमाणे निश्चल बसून राहिला. दूताच्या स्नानासाठी सुगंधी उष्ण जलाची सज्जता झाली. एका युवतीने त्याच्यासाठी मृदू विलासी शय्या मांडली व ती नम्रपणे सेवेसाठी समोर उभी राहिली. दूतासमोर एका वेदिकेवर विविध पक्वान्नांची पात्रे मांडण्यात आली व त्यांचा सुखात काही न्यून राहता कामा नये अशी राजपुत्राने सर्वांना आज्ञा दिली. परंतु अदृश्य आघात झाल्याप्रमाणे दूत विकलपणे बसून राहिला. संध्याकाळ झाली. अंधार जमला. रत्नजडित दीप प्रकाशित होऊन सकाळच्या प्रकाशात निस्तेज होऊन विझून गेले. परंतु दूताला निद्रेने स्पर्श केला नाही. भद्रानंदाने निद्रेला स्पर्श करू दिला नाही. राजपुत्र आपल्या शयनागारात अस्वस्थपणे येरझारा घालत होता. थोड्या थोड्या कालावधीनंतर प्रतिहारी दूताजवळ येऊन जात, परंतु प्रत्येक वेळी त्यांच्याकडून तेच उत्तर ऐकून राजपुत्राला अतिक्रोध झाला आणि सूर्याचे किरण आत उतरून संगमरवरी चित्रमालेवर पसरताच तो अमात्यांसह दूतासमोर येऊन उभा राहिला. काही क्षणात जर तुला सम्राटांच्या आज्ञेची स्मृती झाली नाही तर मी स्वहस्ते तुझा शिरच्छेद करीन, तो संतप्तपणे म्हणाला. त्याच्या शब्दांनी भद्रानंदाच्या निर्विकार चेहऱ्यावर सजीवतेची खूण दिसली. अमात्य त्याला उद्देशून म्हणाले, राजवंशीयांनी सार्वजनिक स्थळी क्रोध प्रकट करू नये असा राजनीतीचा दंडक आहे. आपण शांत व्हावं. परंतु अमात्य, हे सार्वजनिक स्थळ नाही. हा माझा प्रासाद आहे. हे माझे निवासस्थान आहे. ते सत्य असेल, पण या क्षणी नाही. भद्रानंदाकडे सूचक दृष्टीने पाहत अमात्य म्हणाले, एका परक्याच्या स्पर्शाने शय्यागृहाचे वेश्यागार होते आणि मूर्तीची मृत्तिका होते हे वचन तुम्हाला अज्ञात नाही. आता या दूताच्या बाबतीत मात्र आपण अन्य मार्ग शोधला पाहिजे. अनुनयाने असाध्य झालेले कार्य अनेकदा आक्रमणाने सहज साध्य ठरते. अमात्यांनी प्रतिहारीस आज्ञा दिली. काही वेळाने एका प्रतिहारी बरोबर चेहऱ्यासह सर्वांग काळ्या वस्त्राने झाकलेला एक उंच बलवान मनुष्य आत आला. त्याच्या हातात 3 विविध तेजस्वी शस्त्रे होती. त्याच्या आगमनाने सर्वत्र छाया पडल्याप्रमाणे झाले. भद्रानंदही तात्काळ उभा राहिला. राजदूत, आपण आणलेली सम्राटांची आज्ञा निस्संशय राजपुत्राविषयीच आहे, पण ती तुम्हाला या क्षणी आठवत नाही इतकंच. अत्यंत सौम्य पण कुटील स्वरात अमात्य म्हणाले, ती स्मृती जागी व्हावी याच हेतूने मी आपणास सहाय्य करीत आहे. हा या नगरातील डोंब आहे व तो आपल्या व्यवसायात अत्यंत निष्णात आहे. मनुष्याच्या अंगावरील त्वचा सोलण्याचे त्याचे कौशल्य तर अद्वितीय आहे. त्याला तुमच्यावर किंचित कौशल्य दाखवण्याची आज्ञा आम्ही दिली आहे.
सर्वत्र भीतीची एक लाट स्पर्शून गेली. परंतु दूत मात्र या साऱ्याशी आपला काहीच संबंध नसल्याप्रमाणे बधीर बसून होता. अमात्यांनी क्षणभर त्याच्याकडून उत्तराची वाट पाहिली व मग डोंबाला सूचना केली. डोंब शांतपणे दूतापाशी आला व त्याने एका प्रहाराने दूताच्या पाठीवरील वस्त्र छेदून बाजूला केले. नंतर एक तीक्ष्ण शस्त्र घेऊन त्यांनी रक्तरेषा ओढली व निमिषात दूताच्या पाठीवरून तळहाता एवढे कातडे सोलून काढले. पहिल्या आत्यंतिक वेदनेच्या क्षणाने दूत पिळवटल्यासारखा झाला. नंतर ती वेदना केवळ असह्य झाली व तो निश्चेष्ट झाला. काही काळ तसाच गेला. राजपुत्राच्या मुद्रेवर आत्यंतिक नैराश्यामुळे येणारा द्वेष दिसू लागला. तोच पुन्हा वेदनेचा दंश झाल्याप्रमाणे दूत उठून बसला व आर्ततेने म्हणाला, या संथ यातनेपेक्षा माझा पूर्ण वध करा. मी अति कृतज्ञ राहीन. मला सम्राटांची आज्ञा आठवत नाही, पण ती राजपुत्राविषयी नाही हे मात्र मी शपथपूर्वक सांगतो. राजपुत्राचा संताप अनावर झाला व त्याने दूतावर कठोर प्रहार करताच दूत मरगळल्यासारखा झाला व खाली कोसळला. ज्याला प्रासादाबाहेर फेकून द्या, म्हणजे तो कुत्र्यांच्या भक्ष्यस्थानी पडेल. राजपुत्र उद्गारला व अमात्यांसह निघून गेला. डोंबाने दूतास मलिन वस्त्राप्रमाणे उचलले व राजमार्गावर आणून टाकले. त्याच्या तेजस्वी शस्त्रांवर रक्ताचे डाग होते. ते त्याने दूताच्या वस्त्रास पुसले आणि तो निघून गेला. जीएनच्या काजळ माया या संग्रहातील दूत या कथेचा पहिला भाग आपण आता ऐकला. याविषयी आपले अभिप्राय चॅटबॉक्स मध्ये कमेंट्स लिहून नक्की आम्हाला कळवा. आपल्याला जीएनच्या कथा ऐकायला आवडत असतील तर आपले जीए हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.